नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज बारामती तालुक्यातल्या मोरगाव या ठिकाणी आलेली आहे। सूरज खोपडे सर आपल्यासोबत आहेत। अ, सरांची ओळख करून द्यायची तशी गरज नाही आहे। महाराष्ट्राला सर पोलीस ऑफिसर असताना त्यांनी केलेले अनेक प्रयोग हे देशभरामध्ये गाजलेले आहेत। आज आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत की सरांनी काय प्रयोग केले पोलीस ऑफिसर असताना। याशिवाय सर आता रिटायर झालेले आहे आणि रिटायर झाल्याच्या नंतरही आपण काम करत राहिलं म्हणून पाहिजे म्हणून त्यांनी जे या ठिकाणी कुडाची शाळा म्हणून एक प्रयोग त्यांचा आहे, खूप सुंदर आहे। त्याचेही फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दिसतीलच। त्याच्याविषयी मला बोलायचं आहे। एक वेगळा शैक्षणिक प्रयोग आहे ज्याच्याविषयी खरं तर आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि इथून पुढे याचे आपल्याला कशी मदत होऊ शकते हे आपण सरांकडून जाणून घेऊया। सर नमस्कार, तुमचं स्वागत। नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जेव्हा पोलीस ऑफिसर होते तेव्हाच्या तुमच्या अशा काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला असं वाटतं की आता दिसत नाही आणि ते प्रयोग व्हायला पाहिजे, त्याची काही उदाहरण आणि ते हे बरंच सांगण्यासारखं आहे आणि पोलीस दलाचे दिवस देखील बदलले असं सांगता येईल। आता आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक माणूस असुरक्षित झालेला आहे। तर तो अगदी गुन्हेगारांच्या पासून किंवा दरोडेखोरांच्या पासून नव्हे, तर तो अगदी राजकारण्यापासून तो घाबरायला लागलेला आहे। गावातल्या प्रमुख माणसांकडून घाबरायला लागलाय। अगदी शेजाऱ्याची देखील भीती वाटायला लागलेली आहे। एवढंच नव्हे तर आम्हाला आमच्या देवाची आणि धर्माची देखील भीती वाटायला लागलेली आहे। अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। असं ज्यावेळी नव्हतं इतकं, त्यावेळेला मी 1978 साली पोलीस दलात प्रवेश केला आणि शांतता इतकी असली पाहिजे, न्याय इतका असला पाहिजे की माझ्या पहिल्याच नेमणुकीमध्ये मी पनवेलला डेप्युटी पोलीस DYSP म्हणून गेलो आणि तिथं लक्षात आलं की रामश्याम नावाचे 2 दरोडेखोर 22 वर्ष फरारी आहेत। मला खेड्यातल्या मुलाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे, 2 दरोडेखोर 22 वर्ष फरारी, 5000 पोलीस, त्यांच्याकडे 5000 बंदुका आणि ते का पकडू शकत नाहीत? आणि मग आम्ही ठरवलं की आपण त्यांचा शोध घेऊया आणि ती मोठी कथा आहे त्याच्याबद्दल ना। रामश्याम शोध दरोडेखोरांचा हे माझं पुस्तकही प्रकाशित आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती बदला नावाची TV सिरियल येऊन गेलेली होती आणि शौर्यमध्ये देखील एक त्यावर मालिका येऊन गेली होती। परंतु त्यावेळेला वाटायचं आणि आम्ही कृतीमध्ये आणायचो की आम्ही मग नोकरी लागल्यानंतर अगदी 1.5 वर्षामध्येच मी माझ्या पोलीस टीम बरोबर त्यांच्या दडण्याच्या जागेवर छापा घातला। ते रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये आणि हाजी मलंगच्या पायथ्याला जे जंगल आहे ते जंगलामध्ये लपलेले होते। आम्ही 2 टीम केल्या, कारण ते 22 वर्ष पोलिसांना सापडत नव्हते, कारण ते वेषांतर करायचे, त्यानंतर ते जागा बदलायचे आणि आम्ही देखील हाजी मलंग यात्रेचे यात्रेकरू आहोत अशा वेशामध्ये गेलो। 2 टीम केल्या। एका टीमचा प्रमुख मी, दुसऱ्या टीमचे प्रमुख भंगाळे होते। जंगलामध्ये आम्ही आगेकूच केली आणि आम्ही त्यांना ओळखण्याअगोदर त्यांनी आम्हाला ओळखलं। आमच्यावरती त्यांनी फायरिंग सुरू केलं आणि फायरिंगला उत्तर आम्ही फायरिंगने दिलं। आम्ही साध्या कपड्यामध्ये होतो। चालू असताना माझ्या इथं पोटाला मुंगी चावल्यासारखं झालं। दुपारचे 12-12:30 वाजलेले। मी खाली वाकून पाहिलं तर इथं माझ्या सदऱ्याला होल पडलं होतं। त्यातून रक्त वाहत होतं। एक गोळी माल लागली होती। त्याच वेळेला पलीकडच्या आमचे जे इन्स्पेक्टर भंगाळे होते ते मोठ्याने ओरडून सांगू लागले की साहेब, माझ्या पिस्तुलातून गोळ्या उडत नाही, मी काय करू? आणि त्याच्याकडे देखील जे हत्यार होतं आणि ॲम्युनिशन होतं ते देखील आपल्या आर्मीला दिलं जातं, ते ॲम्युनिशन त्याच्याकडे होतं। माझ्या पुढे प्रश्न होता की लढत राहायचं की मागं फिरायचं? म्हटलं की आपण जर मागं फिरलो आणि मला गोळी लागली असं जर समजलं तर सगळी टीम गडबडून जाईल, घाबरून जाईल आणि आतले दरोडेखोर येऊन आम्हाला छातीला गोळ्या लावून मारतील। मी कुणाला सांगितलं नाही। पुन्हा फायरिंग सुरू केलं। त्यानंतर दुसरी गोळी माझ्या मांडीला लागली। आमचं फायरिंगला आम्ही, माझ्याबरोबर SRPचे जवान होतो, आम्ही त्या दिशेनं फायरिंग सुरू केलं। तिसरी गोळी मला इथं
नडगीजवळ लागलेली होती. तर ही बंदुकीची निशाणी आहे. आमच्या गोळीबारामध्ये ते दोघेही दरोडेखोर मारले गेले आणि त्याच्यावरती राम श्याम शोध दरोडेखोरांचा असं मी पुस्तक लिहिलं. आणि मग त्यावेळेला खूप कटू अनुभव आले की शौर्य करणाऱ्यांचं काही चीज होत नाही. मला 14 वर्ष त्याची मान्यता किंवा रेकग्निशन मिळवण्यासाठी घालवावे लागले आणि मग 14 वर्षानंतर मला राष्ट्रपती शौर्य पदक मिळालं. तर सुरुवातीला मी हा अनुभव घेतला की गुन्हेगारी आपल्याला या बंदुकीच्या साह्यानंच संपवता येऊ शकेल वगैरे. आणि त्यातून मिळालेला अनुभव, त्यानंतर मग माझी बदली भिवंडीला झाली आणि भिवंडी हे पुन्हा जातीय दंगलीबद्दलचं खूप प्रसिद्ध असं शहर. तिथं 1965, 1968, 1970, 1984 अशा भयानक जातीय दंगली झालेल्या होत्या. 84ची दंगल तर एवढी भयानक होती की एका 1.5 दिवसामध्ये तिथं 200 लोक जिवंत जाळले होते किंवा कापून काढले होते. बापरे. आर्मी बोलावलेली होती. नंतर इंदिराजींनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली होती. आणि बरोबर 4 वर्षानं पुन्हा माझी नेमणूक तिथं 1988 साली भिवंडीला डेप्टी कमिशनर म्हणून झाली. आणि त्याच वेळेला रथयात्रा सुरू झालेली होती अडवाणींची. आणि माझ्या लक्षात आलं की यानं हिंदू मुस्लिम असं वातावरण तापवलं जाईल, मोठ्या दंगली होतील, मोठी हानी होईल आणि आम्ही मात्र हातबलपणे पाहत राहू. तर भिवंडीला काम करण्या अगोदर मी महाराष्ट्राच्या CID खात्यामध्ये गुप्तहेर संघटनेमध्ये मी 4 वर्षे होतो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्हा पोलिसांची जी कार्यपद्धती आहे दंगली हाताळण्याची, ती फायर ब्रिगेड सारखी असते. आपल्याला माहिती आहे फायर ब्रिगेड कसं काम करते. पाणी भरलेलं असतं, तयार असतात, लोक फक्त वाट पाहतात की अमुक ठिकाणी आग लागली, ते सायरन वाजवत जातात, पाणी फवारतात, लोकांना खाली उतरवतात, पुन्हा येतात, पाणी भरतात आणि पुन्हा वाट बघतात दुसऱ्या आगीची. पण आग थांबूच नाही याचा विचार करत नाहीत. त्या पद्धतीने आमचं पोलीस दल एक काम करत असतं. आपण जर पाहिलं तर भिवंडीच काय, पण अलाहाबाद असेल, मेरठ असेल, हैदराबाद असेल, या ठिकाणी ठिकठिकाणी पोलिसांचे आमचे पिकेट असे बसवलेले असतात. त्यांच्याकडे हत्यार असतात, ॲम्युनिशन असतं, त्याच्यानंतर त्यांच्याकडं टिअर गॅस असतो. आणि हे ठिकठिकाणी ठेवलेले पोलीसचे पिकेट हे वाट बघत बसतात. कशाची? दंगल व्हायची. की गावात निजामपुरा हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे, म्हणजे दंगल सुरू झाली की हे लोक सायरन वाजवत जातात, अश्रुधूर सोडतात, लाठीचार्ज करतात, गोळीबार करतात, काही लोकांना मारतात, पकडतात, कोर्टात चार्जशीट पाठवतात आणि पुन्हा येऊन वाट पाहतात आपल्या जागी. कशाची वाट पाहतात? परत दुसऱ्या दंगलीची. पण दंगली थांबूच नयेत याचा ते विचार करत नाही. तर हा फायर ब्रिगेड अप्रोच समजून आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काम करता येईल का? दंगली होऊच नये म्हणून. दंगली होऊच नये. आणि म्हणून यासाठी मग 1988 साली मी गेल्यानंतर भिवंडीमध्ये एक प्रयोग केला आणि तो प्रयोग पुढे मोहल्ला कमिटी किंवा भिवंडी प्रयोग या नावानं ओळखला गेला. मी भिवंडीचा खूप असा एम्पिरिकल अभ्यास केला. मारणारे कोण, मरणारे कोण वगैरे वगैरे. तर सुरुवातीलाच मी ज्या वेळेला भिवंडीला होतो त्यावेळेला पुण्याला आलो की माझे मित्र विचारायचे, अरे सुरेश तू भिवंडीला असतो, तिथं खूप दंगली होतात वगैरे, मग तिथं कोण आपले लोक जास्त आगाऊ असतात का त्यांचे? प्रश्न विचारायचे की आपले लोक जास्त मारले जातात की त्यांचे? आपले कोण? हिंदू आणि ते म्हणजे मुसलमान. तर मग मलाही कुतूहल होतं की अरे नक्की कोण मारलं जातं. त्यामध्ये मी त्या केस डायऱ्या काढल्या, शेकडो लोकांच्या जबानी मी तपासल्या. 200 पेक्षा लोक जास्त मारलेले होते आणि कोट्यावधीची मालमत्ता जाळलेल्याने लुटलेली होती. तर मला तिथं अशा छोट्या छोट्या घटना आढळल्या की ज्याच्यामुळं माझा त्या दंगलीकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
आपले लोक त्यांचे लोक म्हटल्यानंतर पहिल्यांदा मला एक मी केस डायरी घेतली आणि तिच्याहून नावं मिळाली. तिचं नाव होतं तुळशी. ही ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये राहणारी मांगिरा या आदिवासी जातीची एक महिला. हम्म. तिला नवऱ्यानं सोडून दिलं म्हणून ती भिवंडीला आली होती. आणि भिवंडीला आंब्याचा पाडा नावाचा एक एरिया होता. हा पूर्ण मुस्लिम एरिया. आणि तिथं ती आपल्या एक 7-8 गाववाले होते तिचे आदिवासी, तिथं राहत होती. आणि तिचा मुलगा हिरा हा हॉटेलमध्ये हॉटेल बॉय म्हणून काम करायचा. आणि ती म्हशी राखायचं काम करायची एका मुसलमानाकडं. हम्म. तर ही 17 मे 1984 ची घटना. भिवंडीमध्ये दंगल सुरू झाली. आगीचे लोट आकाशामध्ये फिरू लागले. त्यावेळेला एक जमाव 300-400 लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या, काठ्या, तलवारी, घासलेटचे डबे घेऊन येताना दिसला. आणि तो जमाव घोषणा देत होता, नारे तकबीर अल्लाहू अकबर. तुळशीचा जो मालक होता त्यानं सांगितलं की अरे गांव में फसाद शुरू हुआ है, ये सब यूपी के मुसलमान है, ये बहुत खतरनाक है, तुम यहाँ से भाग जाओ वरना वो तुमको मारेंगे. हे ऐकल्याबरोबर तुळशी आणि तिचे सगळे आदिवासी लोक जंगलाकडे पळू लागले. तुळशी लांब पळू शकले नाही कारण ती आजारी होती. जमावाने तिला गाठलं, एक लाठी तिच्या डोक्यात मारली. तुळशी खाली पडली. त्याबरोबर हिरा तिचा मुलगा 17 वर्षाचा तिच्या मदतीला धावून गेला. जमावाने तिच्यावरती हल्ला केला. एकाने त्याचे पाय तोडले, दुसऱ्यानं हात छाटले, तिसऱ्यानं मुंडकं उडवलं. हे तिन्ही तुकडे एका गोणपाटामध्ये भरले. गोणपाट गवताच्या गंजीवर फेकून देण्यात आलं आणि गवताच्या गंजीला आग लावून देण्यात आली. तर तुळशी एक आई आपला 17 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होती. तर ती तिची कथा होती आणि ती माझ्या समोर बसून कथा सांगत होती. दुसरी बाई भेटली, तिचं नाव होतं चांदबी. ती परभणी तालुक्यात राहणारी पाथरीची शेत मजूर. कधी मजुरी मिळे कधी मिळत नसे. एकदा त्यांचा गाववाला जो भिवंडीला कंस्ट्रक्शनवरती काम करायचा, तो गावी गेला आणि तो म्हटलं यार इधर क्यों मरते हैं, उधर भिवंडी चलो, उधर मर्द लोगों को 25 रुपये मिलते हैं, औरत लोगों को 10 रुपये मजुरी मिलती है. मग हे सगळे चंबोगबाळ घेऊन भिवंडीला आले. आणि या चांदबीनं आपल्या भिवंडीमध्ये एक मोकळं कंपाऊंड पटांगण होतं. तिथे एक झाड होतं. त्या झाडाभोवती कलतान बांधलं. तिथं आपलं झोपडं केलं आणि ते तिथं राहू लागले. चांदबी, तिची बहीण, त्यांचे नवरे हे क्रशरवरती दगड फोडायला जायचे आणि पोरं गावामध्ये भटकून कुठं काचेच्या बाटल्या, कुठं कापसाचे बोळे जमा करायचे आणि विकायचे. तर ही 18 मे 1984 ची घटना. ते घरामध्ये असताना एक 700 ते 800 लोकांच्या जमावानं त्यांच्या झोपडीला वेढा घातला आणि जमाव मोठ्यानं घोषणा देत होता, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि त्यातला मोरख्या म्हटला की घरामध्ये जे लांडे असतील त्यांनी बाहेर यावं, वरना हम झोपडी जला देंगे. हे ऐकल्याबरोबर चांदबीच्या नवऱ्यानं सगळ्यांना बोलवलं. म्हटलं की लगता है अल्लाह की मर्जी खपा हुई है, जिसको जहाँ रास्ता मिलेगा वहाँ भागो. मग त्या घरातली माणसं चारही दिशेला पळू लागली. चांदबीचा नवरा आणि बहिणीचा नवरा लांब पळू शकले नाही कारण समोर कंपाऊंड होतं, त्याला ते अडकले, खाली पडले. जमावाने त्यांच्यावर लाठीमार केला. दोघेही बेशुद्ध पडले. एकाने त्यांच्या अंगावरती घासलेट ओतलं, दुसऱ्यानं मशालीनं पेटवून दिलं. चांदबी आणि शानू आपले नवरे आपल्या डोळ्यासमोर मारताना आणि जाळताना पाहत होती. तर भिवंडीमध्ये गेल्यानंतर माझ्या समोर ही 2 माणसं आली, चांदबी आणि तुळशी, आणि त्यांच्या कथा. आणि मग लक्षात आलं की कोण मारलं जातं. तर मग तो एक मोठा अभ्यास आहे. आणि माझ्या लक्षात आलं की भिवंडीच्या जातीय दंगलीमध्ये जे लोक मारलेले होते त्यापैकी 95% लोक दे वर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या खाली राहत होते. तर ज्यांनी दंगलीमध्ये भाग घेतला त्यापैकी 63% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहत होते. म्हणजे गरीब लोक गरिबाविरुद्ध लढत होते.
आणि मग मारणाऱ्या लोकांबद्दलचा मी अभ्यास केला. त्यावेळेला 962 आरोपी पोलिसांनी पकडून नेले होते. आणि अ, अ, त्यापैकी किती गुन्हेगार होते तर माझ्या लक्षात आलं की ओनली 3.8% म्हणजे 3.8 लोकांच्या विरुद्ध गुन्हेगारीचं रेकॉर्ड होतं. बाकी 96% लोक हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते ज्यांनी या दंगलीमध्ये भाग घेतलेला होता. आणि मग तो दंगलीमध्ये का भाग घेतला हा देखील एक वेगळा अभ्यासाचा आणि मुलाखतीचा विषय असतो. परंतु गरीब लोक गरिबाविरुद्ध बिगर गुन्हेगार लोकांना मारतात. तर ही अशी दंगल आणि मग ही थांबवायची कोणी? एक पोलीस अधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे की ती थांबवली गेली पाहिजे. मग तुम्ही जे म्हणताय की भिवंडी प्रयोग आहेत, पण एक्झॅक्टली तुम्ही मग काय केलं, याच्यावर कसा उपाय शोधला तुम्ही? हा जनरली त्या काळी किंवा अजून देखील म्हटलं जातं की कुठलीही दंगल झाली की आमचे इथले राजकारणी लोक एका गोष्टीला दोष देतात. हम्म. ते म्हणतात आणि भिवंडीबद्दलही तेच म्हटलंय, भिवंडी दंगलीमध्ये फॉरेन हँड, हम्म. परकीय शक्तीचा हात. दुसरं कारण मुंबईच्या अधिकाऱ्यांनी दिलं की मुंबईचे गुंड गुन्हेगार भिवंडीला गेले आणि त्यांनी दंगल केली. तिसरं अझम्पशन असं होतं की भिवंडीतले गुंड हिंदू गुंड मुसलमान गुंडाविरुद्ध लढले. आणि मी ज्या वेळेला याचा एम्पेरिकल स्टडी केला, गुन्हेगार मरणारे वगैरे, त्यावेळेला लक्षात आलं एक वेगळीच गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि ते आर्किमिडीसारखं सापडलं मला काहीतरी उत्तर सापडलं वगैरे अशा अर्थानं मी धावत पळत गेलो आणि तुळशीला भेटलो, चांदीला भेटलो. कारण मी काय केलं की ज्या केसमध्ये चांदीचा नवरा मारलेला होता ती केस डायरी किंवा तुळशीचा मुलगा मारला त्या केस डायऱ्या अभ्यासला आणि त्यामध्ये मला एक वेगळी गोष्ट आढळली होती. तर तुळशीला मी विचारलं की अरे तुझ्या मुलाला मारणारे लोक कोण होते? तर तिनं इकडे तिकडं पाहिलं आणि ती म्हटली सुरुवातीला म्हटली साहेब बात जुनी आहे पण मी त्यांची नावं विसरली नाही. तिला म्हटलं कोण कोण होते त्याच्यामध्ये? तर तुळशी म्हटली साहेब त्याच्यामध्ये वली होता, गनी होता, अब्दुल्ला होता. आणि मग कुठले राहणारे हा प्रश्न विचारला. तिनं ताबडतोब उत्तर दिलं की यहाच के पड़ोस के हमारे मोहल्ले में रहने वाले. हाच प्रश्न मी चांदबीला विचारला होता. तिनंही विचार करून सांगितले साहेब त्याच्यामध्ये आप्पा लोंढे होता, सुरेश वैती होता, सीताराम होता. मी तिला विचारलं कहाँ के रहने वाले? ती म्हणली यहाच के पड़ोस के रहने वाले. तर मग माझ्या लक्षात आलं की कुणी अशा दंगलीमध्ये पाकिस्तान परदेशातून कुणी येत नाही. ते मुंबईचे गुंड नव्हते, ते स्थानिकच लोक होते. मग ते गुंड होते का? तर फक्त 3.8% लोकांच्या विरुद्ध गुन्हेगारीचं रेकॉर्ड होतं. तर कहाँ के रहने वाले? ती म्हणली यहाच के पड़ोस के हमारे मोहल्ले में रहने वाले. आणि मग हे लोक मोहल्ल्यातील लोकांच्यावर हल्ला करत असतील तर वाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म, एकत्र का आणू नये? आणि म्हणून मग भिवंडीमध्ये मी मोहल्ला कमिटी हा प्रयोग केला. मी काय केलं की कुठं कुठं लोक लढले एकमेकाविरुद्ध याचा शोध घेतला. तर हिंदू मुसलमान लढत होते, दलित सवर्ण एकमेकांविरुद्ध लढत होते, महाराष्ट्रीय परप्रांतीय एकमेकाविरुद्ध लढत होते, शिया सुनी एकमेकाविरुद्ध लढत होते. असे आम्हाला 70 स्पॉट मिळाले. त्या 70 साठी आम्ही 70 मोहल्ला कमिट्या केल्या. आणि मग त्या मोहल्ल्यातीलच लोक 50 हिंदू 50 मुसलमान त्याचे मेंबर म्हणून घेतले आणि सगळ्या थरातील लोकांना प्रतिनिधित्व दिलं. त्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, लूम वर्कर, शेतमजूर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर त्या मोहल्ल्यामध्ये राहणारे. फक्त गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बाजूला केलं आणि जे कम्युनल डायहार्ड असतात अशा लोकांना बाजूला केलं आणि बाकीच्यांना त्याचं मेंबर बनवलं. आणि याचं नेतृत्व सुद्धा आम्ही इन्स्पेक्टर नव्हे तर या मोहल्ला कमिटीचे प्रमुख म्हणून आम्ही हवालदार आणि कॉन्स्टेबल, हवालदारला हेड कॉन्स्टेबल अध्यक्ष नेमलं
आणि कॉन्स्टेबलला मी उपाध्यक्ष नेमलं. हे तळाचे लोक, आणि त्यांना सांगितलं की दर 15 दिवसांनी तुम्ही या लोकांची मीटिंग बोलवायची, आणि ती पोलीस स्टेशनला नाही तर ती मोहल्ल्यामध्ये, म्हणजे तिथं मंदिर, मशीद, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, पार्क, मोकळं ग्राउंड, अशा त्या बैठका घ्यायला सुरुवात झाली. आणि मग ही प्रक्रिया सुरू झाली ज्यावेळेला रामलाल आणि अब्दुल्ला एकत्र यायला लागले आणि एकमेकांना भेटायला लागले. त्यावेळेला रामलालच्या लक्षात आलं की अरे हा अब्दुल्ला, आपण जे ऐकतो की प्रत्येक मुसलमानाला 4 बायका आणि 25 पोराचं लेंडार असतं, असं काही नाही. याला सुद्धा एकच बायको आहे, याला सुद्धा आपल्यासारखी 5-6 पोरं आहेत वगैरे. रामलालच्या हे लक्षात आलं की अरे हा आपल्या कधी धर्माविरुद्ध काही हिंदू धर्म संपवावा असा काही तो विचार करतच नाही. या अब्दुल्लाला देखील माझ्यासारखाच प्रश्न आहे, यालाही पाणी मिळत नाही, याच्याकडेही लाईट जाते, याचाही कचरा उचलत नाही वगैरे. आणि मग लक्षात आलं की अरे ते इतर लोक, इतर मुसलमान बदमाश असतील, पण माझ्या मोहल्ल्यामध्ये राहणारा अब्दुल्ला हा काही बदमाश नाही, त्यामुळे त्याला काही भोसकायचं कारण नाही. आणि मग रामलाल आणि अब्दुल्ला यांच्यामध्ये आम्ही मैत्रीचं वातावरण तयार केलं. दुसरा बेनिफिट असा झाला की आमच्या हवालदार आणि कॉन्स्टेबलचे 100 मित्र झाले, तर आमची गुप्तहेर यंत्रणा खूप प्रभावी झाली. तिसरा मुद्दा आम्ही असा केला की त्या मोहल्ल्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, आता आपण पाहिलं तर 3 कोटीपेक्षा जास्त खटले कोर्टामध्ये पडू नयेत वगैरे. आम्ही केलं की त्या मोहल्ल्यात घडणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या घटना या कमिटी पुढं दर 15 दिवसातून निर्णयासाठी आणल्या गेल्या. त्यामुळं ज्या केसेसला 15-20 वर्षे लागतात, ते 2-2, 3-3 तासामध्ये या केसेस सुटायला सुरुवात झाली. क्राईम खाली आला आणि याचं आनंदाचं वातावरण सुरू झालं. मग नुसती दंगलच नव्हे तर लोक म्हणले की साहेब आमच्याकडे पाणीचा प्रश्न आहे, आमच्याकडे विजेचा प्रश्न आहे. मग हे लोक त्या त्या खात्याकडे जायला लागले आणि प्रश्न सोडवायला लागले. आणि मी काय केलं की आमच्या इन्स्पेक्टरला त्या मोहल्ल्यामध्ये जायला भाग पाडलं, ना की लोकांना पोलीस स्टेशनला. त्यामुळं या इन्स्पेक्टरला त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी शेकहँड करावा लागला, त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं. आम्ही जे म्हणतो की आम्हाला स्वातंत्र्य काळातील पोलीस हवे आहेत, जनतेचे पोलीस, तर असे पोलीस, तर पोलीस एक ॲटिट्यूडमध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आलं. पोलिसांची लोकांशी ओळख झाली, त्याच्यामुळं चिरीमिरी द्यायला वगैरे खूप मोठी बंधनं आली, खूप तो कमी झाला. आणि मग काय झालं की मग ज्यावेळेला बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर दंगली झाल्या, मुंबई 2दा जळाली, जवळजवळ 1,500 लोक कापले किंवा जाळले गेले. भिवंडीमध्ये काय झालं की जो प्रयोग तुम्हाला त्यातून हायलाईट करता येईल, भिवंडीतही तणाव वाढला, परंतु 1 किंवा 2 पोलीस शिपायाच्या बरोबर ते लोक मोहल्ल्यात आले, मोहल्ला कमिटीच्या लोकांना एकत्रित केलं आणि ते अफवा पसरवू लागले. कोणी शस्त्र जमवत असेल तर ती थांबवू लागले. आणि त्यांनी एक निर्धार केला, जसं सुरुवातीला म्हटलं की बाहेरचा मुसलमान बदमाश येऊन माझ्या मोहल्ल्यातला अब्दुल्ला बदमाश नाही, अब्दुल्लालाही वाटलं की माझ्या मोहल्ल्यातला रामलाल काही बदमाश नाही, त्याला भोसकायचं कारण नाही. इतरत्र तणाव असताना देखील या लोकांनी एक निर्धार केला कि बाहर कुछ भी होने दो, लेकिन हम हमारा क्या शांत रखेंगे, मोहल्ला मोहल्ला शांत रखेंगे. त्यामुळे 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, 4 मोहल्ला, सगळं भिवंडी शहर शांत राहिलं. एकदा दंगलीनंतर मुंबई पेटली, नंतर बॉम्बस्फोट झाले, पुन्हा मुंबई पेटली, पण भिवंडी पूर्णपणे शांत राहिली. तर हे अशा प्रकारचं हे एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचं केलं. आणि मग लोकांना कोणाला अगोदर वाटलं की अरे हे काय म्हणतो ना आपण, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असं नाही, को इन्सिडेंट आहे की काय वगैरे. अनेक लोकांना याचं कुतूहल वाटलं की हे कसं काय शांत राहिलं वगैरे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथं अशा प्रकारचा काहीतरी प्रयोग झालेला होता, ग्राउंड ब्रेकिंग वगैरे. त्यानंतर मग त्याची चर्चा झाली राष्ट्रामध्ये, अनेक परदेशामध्ये, अनेक मला लोकांनी, अनेक देशामध्ये हा प्रयोगाची चर्चा झाली. चायनामध्ये मला बोलावलं गेलं. परंतु दुर्दैवाने काय झालं की हा खरं तर काँग्रेस पक्षानं हा कार्यक्रम राबवायला पाहिजे होता, त्यांच्या काळातच केलेला. परंतु या सत्तेच्या पलीकडे या लोकांनी काही विचार केला नाही. आणि मग या कम्युनल फोर्सेसचं सरकार आल्यानंतर त्यांनी हा प्रयोगच बंद करून टाकला. त्यांना पण आता हिंदू, कुठे सुरू नाहीये. आता तो
काहीतरी वेगवेगळी नावं देऊन त्यांनी सुरू केलेलं आहे. अच्छा. पण त्यांना हिंदू मुसलमान एकत्र राहावेत किंवा दलित सवर्ण एकत्र राहावेत असं या बीजेपी पुरस्कृत सरकारला वाटतच नाही. त्यामुळे त्याची हानी जेवढी करता येईल तेवढी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे दिवसेदिवस वातावरण पुन्हा बिघडत चाललेलं आहे. आणि मग ऑक्सफर्ड प्रेसचे आशुतोष वर्सने नावाचे अभ्यासक त्यांनी याचा अभ्यास केला आणि गेल्या गेल्या अनेक वर्षाच्या जातीय दंगलीचा अभ्यास केला आणि ते बेस्ट सेलर पुस्तक म्हणून आता गाजवते अनेक वर्ष. 2009ला ते पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि त्याने एकच मुद्दा केला, उपस्थित केला की याचा अभ्यास व्हायला पाहिजे की सुरेश खोपडे सारखा एक अधिकारी जातो आणि तो दंगल थांबवतो, तर हे थांबवण्याचं जे रसायन आहे मोहल्ला कमिटी, त्याचा एक मोठा बेसिक स्टडी केला पाहिजे की कशामुळे हे यशस्वी झालं वगैरे, लोक एकमेकांचे मित्र कसे बनले, या पोलीस अधिकाऱ्यांनी हिंदू आणि मुसलमानांना एकत्र कसं आणलं, त्यावेळेला त्यांचे जे कम्युनल लीडर्स होते त्यांना कसं यानं चॅलेंज केलं, खालचे तळाचे लोक आहेत ते फक्त आपल्या स्वार्थाच्या मागे लागलेले त्यांना यानं कसं बदललं, यानं पॉलिटिशियनला कसं बदललं, यानं सिस्टीममध्ये कसे बदल आणले, याची नोंद झाली पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. पण दुर्दैवानं तसं काही कोणी करत नाही, कुणाला काही पडलेलं नाही. परंतु यातून जर या आता प्रयोगाची मूलतत्व जर शोधून काढली तर ती आज देखील किती ऍप्लिकेबल होऊ शकतात हे मला या निमित्तानं सांगायचे. आता डिपार्टमेंटमध्ये आहे का असं कोणी तुम्हाला, म्हणजे तुमच्या संपर्कात मे बी असेल की असं काहीतरी प्रयोग करत आहे वेगळे या शांतता नांदावी म्हणून? नाही, आता तर सगळे फक्त त्या बीजेपीचा अजेंडा राबवण्यामध्ये सगळे लोक अडकलेले आहेत. पण मग ते म्हणजे असं सांगतात का ते दबाव आहे, अशा काही माहिती तुम्हाला मिळत असेल? दबाव नाही, आहे, हो नाहीये, हो, कसं? अधिकारी सांगतात की आमच्या सगळ्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत. हो. आम्हाला काही कुणाच्या हिंदू मुस्लिम किंवा दलित सवर्ण लोकांच्या ऐक्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला एक सनातनी अजेंडा आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी जेवढं करता येईल त्या असं पद्धतीने, पोलीस म्हणतात. असं पोलीस मला खाजगीमध्ये म्हणतात. पण सगळेच हो, सगळेच. तुम्ही काही करू शकत नाही ना. त्यांनी काय केलेलं आहे की पोलीस महासंचालक ते रश्मी शुक्ल नावाची आणलेली आहे हो. की जी पूर्णपणे तिचं ट्रेनिंगच RSSच्या नागपूरच्या कॅम्पमध्ये झालेलं आहे आणि तिला हे सगळं राबवायचे. आणि जो अधिकारी असं काही वेगळं काम करेल त्याची ते लगेच ताबडतोब तिथून बदली करतील अच्छा. किंवा त्याच्या विरुद्धची काहीतरी इन्क्वायरी सुरू करतील. त्यामुळे हे अशी कामं करायला कोणी तयारच नाही ना. पण असतील ना तरी काही लोक की ज्यांना असं वाटतं की हे चुकीचं चाललेलं आहे, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये आम्ही एक नागरिक म्हणून मी नाही प्रश्न- हे ह्या व्यवस्थेविरुद्ध पोलीस दलामध्ये वागणं हे सहशक्य नाही. विचार वागत नसतील पण विचार करणारे हे विचार म्हणणारे आतल्यात म्हणणारे आहेत की अरे बा हे असं व्हायला, हे काही खरं नाही, हे काही योग्य चाललेलं नाही, पण आम्ही काही करू शकत नाही, आम्हालाही आमचा प्रपंच आहे, आम्हाला आमची नोकरी आहे, आम्हाला आमचं करिअर आहे, असे स्पष्ट म्हणणारे लोक. अच्छा. आणि म्हणून मग सिव्हिल सोसायटी आणि मीडियाचं काम आहे की हे पुन्हा 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 सामान्य लोकांच्या पुढं नजरेला आणलं पाहिजे, हॅमर केलं गेलं पाहिजे की विविधतेमधून एकता आणणं हीच तर भारताची स्ट्रेंथ आहे. तरच तो समाज उभा राहू शकेल आणि तसा समाज उभा राहिला तरच तो देश उभा राहू शकतो, एरवी शक्य नाही. सर, आता आम्हाला तुमचा जो काही इथला प्रयोग आहे कुडाची शाळा म्हणून, त्या प्रयोगाबद्दल जाणून घ्यायचंय की हे जे काही तुम्ही उभं केलेलं आहे याचा उद्देश काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यातनं काय घडलं पाहिजे? तर मुळातला मी शेतकऱ्याचा मुलगा, इथला याच मातीत वाढलो मी. माझी आई अंगठे वाद्दर, वडील अंगठे वाद्दर. पण गाडगे बाबांचं कीर्तन ऐकलं म्हणून तिनं शिकवलं. त्याच्यानंतर त्या रयत शिक्षण संस्था अण्णांनी उभ्या केल्या, त्यामुळं आम्ही शिकलो आणि त्यामुळं आम्ही मोठे झालो, ही एक भावना माझ्या मनामध्ये आहे. परंतु मला अनेक देशामध्ये जाण्याची संधी मिळालेली होती आणि विशेषतः चीनला गेल्यानंतर मला खूप मोठं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आलं.
जसं की आपल्यानंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झालेला किडे मोकळे खाणारा देश प्रचंड आपल्या पुढे गेलेला आहे. आणि ते का वगैरे असं प्रश्न पडला असताना अनेक कारणापैकी इथली शिक्षण पद्धती कालबाह्य झालेली आहे. शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा जगण्यामध्ये आणि नोकरीमध्ये फारसा उपयोग होत नाही. माझंच घ्या ना, मी BSc ॲग्रिकल्चर केलं. आवाज जरा बंद करलो, त्याचा नोकरीमध्ये आणि जगण्यामध्ये फारसा उपयोग होत नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की इथली शिक्षण पद्धती ही खूपशी कालबाह्य झालेली आहे. आणि मग शिक्षण पद्धत नुसती कालबाह्य म्हणून आपल्याला उपयोग नाही, तर त्याला तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह मॉडेल मॉडेल द्यायला पाहिजे. आणि म्हणून या शिक्षण पद्धतीवरती समजून घेत असताना मी वेदकालीन शिक्षण पद्धती, इस्लामकालीन, बुद्धकालीन शिक्षण पद्धती, मॅकॉले समजून घेतला, ज्यानं भारतीय शिक्षण पद्धतीवर मांडणी केली. त्यानंतर मग गांधीजींची नई तालीम, जे कृष्णमूर्तींचे विचार, ज्ञान रचनावाद आणि अलीकडे जे आलेले न्यू एज्युकेशन पॉलिसी, या सगळ्या समजून घेतल्या. आणि माझ्या लक्षात आलं की इथली शिक्षण पद्धती ही बरीचशी कालबाह्य झालेली आहे. आणि ही पद्धती फक्त मार्कांची टक्केवारी आणि ग्रेड याच्या पलीकडे काही पाहत नाही. आणि त्यामुळं मला कुठली शाळा आवडली नव्हती. मला मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी काहीच आवडलं नाही. पण आवडली होती ती माझ्या बालपणीची कुडाची शाळा. ही जी वस्ती आहे ढोलेमाळा, इथे एक मंदिर आहे बघ, त्याच्या अलीकडच्या बाजूला ती शाळा होती, कुडाची शाळा. आणि तिनंच मला खूप काही शिकवलं. ती शाळा आवडायचं कारण असं की त्या शाळेला दारच नव्हतं. आणि दार नसेल तर पोरं काय करतात? बाहेर फिरत बाहेर फिरत असं. हो. मग आम्ही शाळेत न बसता ही आमची सगळी शेती, या शेतीमध्ये ओढ्याला भटकायचो. दगड धोंडे, प्राणी पक्षी, किडे मकुडे असं सगळं पाहत असे. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या शाळेमध्ये मी खूप शिकलो. या शाळेमध्ये मी निरीक्षण करायला शिकलो. आम्ही बाहेर पडलो की झाडाचं पान तोड, किडे पकड वगैरे असं निरीक्षण करायला शिकलो. प्रयोग करायला शिकलो, प्रश्न विचारायला शिकलो, भांडायला शिकलो, आम्ही शिव्या द्यायला शिकलो, मैत्री करायला शिकलो. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही स्वप्न बघायला शिकलो. एसटी मध्ये बसलो की आम्हाला काय व्हायचं, काय भाऊ वाटायचं? कंडक्टर. पोलीस युनिफॉर्म मध्ये आला की काय वाटायचं? पोलीस शिपाई. आकाशातून विमानं जेव्हा जायची त्यावेळेला काय वाटायचं? पायलट बनावं. तर ही स्वप्न मी या कुडाच्या शाळेत पाहिली. आणि म्हणून हे वेगळं शिक्षण देणारी शाळा आहे. म्हणून अशी शाळा आपण का सुरू करू नये. म्हणून निवृत्तीनंतर ही आमची जी शेती आहे तर 6 एकर जमिनीवरती त्याला फेन्सिंग केलं आणि ही कुडाची शाळा उभी करायला सुरुवात केली. आपल्या इथे काय विद्यार्थी येतात, कॅम्प वगैरे होतात का? नाही, या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की ही 6 एकरावर शाळा आहे. शाळा आहे पण विद्यार्थी नाहीत. एकही विद्यार्थी नाही. शाळा आहे परंतु शिक्षकही नाहीत. मग विद्यार्थी कोण असेल? प्रत्येक जण, कोणी म्हणजे कोण? कोणीही ज्याला जाणून घ्यायचंय. म्हणजे गेट मधून कोणी आला. आज आमच्याकडं मुंबईवरून 2, एक पुण्यावरून एक मुंबईवरून विद्यार्थी आलेले आहेत. तर गेट मधून आत प्रवेश करणारा 3 वर्षाचा नातू असो किंवा 90 वर्षाचा आजोबा असो, हे दोघंही विद्यार्थी होऊन प्रवेश करतात. आणि याची थीम काय पटकन की ही शाळा कशासाठी काय वगैरे. तर मी नेहमी सांगतो की जिथं आपली ट्रॅडिशनल आणि कन्व्हेन्शनल शाळा थांबते किंवा संपते तिथून पुढे ही शाळा सुरू होते. अच्छा. इथं आम्ही काही ABCD गम भन गणित काही शिकवत नाही. परंतु जे शिकायचं राहिलेलं आहे ते इथून पुढे शिकवतो आणि शोधतो. आम्ही काय शिकवतो? आम्ही 4 गोष्टी इथं शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी प्रयत्न करतो. पहिली गोष्ट या शाळेमध्ये आम्ही पाहतो की जन्मलेलं प्रत्येक मूल हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतं. जिनियसला मराठीत काय म्हणूया? हुशार, प्रतिभावान. प्रत्येकाकडे प्रतिभा असते. पण आपण काय करतो, सगळी पोरं एकाच अभ्यासक्रमात कोंबतो आणि मग ते विद्यार्थी बाहेर पडतात.
तर जन्मलेलं प्रत्येक मूल एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जीनियस असतं. ते पालकांनाही शोधता येत नाही आणि ते शाळेतही शोधलं जात नाही. तर ते शोधण्याचं काम ही कुणाची शाळा करणार आहे आणि काही अच्छा. प्रमाणात ते करते आता सुद्धा. तर इथं मी काय केलेलं आहे की प्रत्येक विषयाची अशी वेगवेगळी दालनं उभी केलेली आहे. मुलांनी प्रवेश केला की नातू आपल्या आजोबाला सांगतो की या विश्वाची निर्मिती कशी झाली. हम्म. तर कॉस्मॉलॉजी सेक्शन, कॉस्मॉलॉजी आहे. हा, तिथून गेला की मग अमिबासारखे प्राणी कसे निर्माण झाले आणि त्याच्यानंतर मानव रेस कशी जन्माला आली. बरोबर. तर डेक्कन कॉलेजचं सगळं आर्किओलॉजी हे डिपार्टमेंट आहे. त्यानंतर माणूस कसा प्रगत होत गेला त्याचा सगळा इतिहास. हम्म. आणि मग वेगवेगळे विषयामध्ये त्यांनी प्रगती कशी केली. पहिला शोध त्याला लागला म्हणजे दगडावर दगड घासण्याचा किंवा लाकूड अग्नीचा शोध लागला. दुसरा शोध त्याला चाकाचा लागला. इथपासून मग वेगवेगळे सगळे विषयाची दालनं मी हो. उभी करतोय. त्यापैकी काही उभी राहिलेले आहेत. आता इथं तुम्ही पाहाल की सातवाहन राजापासून मोदींनी कॅन्सल केलेली नाणी इथं आहेत. हो. मग ते शिवरायांचं एक नाणं पाहिलं की तुम्हाला सगळा पूर्ण इतिहास शिवरायांचा मांडता येतो. बरोबर. तर ही नाणी बघून तुम्हाला सगळा इतिहास तिथं मांडता येईल का. इथं म्हणजे कोणाच्या शाळेमध्ये 15-20 दगड होते तर आम्ही इथं 250 प्रकारचे रॉक्स अँड मिनरल्स आम्ही ठेवलेले आहेत. हो. हो. इथं मेटेओराइट आहे, परग्रहावरचा दगड आहे. हो. इथं 3 कोटी 5 कोटी वर्षापूर्वी जे फॉसिल्स आहेत. इथं आमच्याकडे एक फॉसिल आहे की मॅमोथ हत्तीचा त्वचेचा आणि केसाचा भाग आहे. हो. हो. तर तो आहे छोटासा, परंतु त्याला तुमचं सगळं आधुनिक विज्ञान आणि आधुनिक प्रगतीचा मार्ग सांगता येईल. कारण हे मोठे हत्ती होते पण ते विश्वातून संपले, हम्म. एक्सटिंक्ट झाले. तर एक्सटिंक्ट कधी होतो, आपण एखादी संस्था काढली, दुकान काढलं, व्यवस्था काढली की ती संपून जाते कारण आपण परिस्थितीनुसार बदलत नाही. तो मॅमोथ हत्ती बदलला नाही. तर एक साध्या गोष्टीवरून तुम्हाला खूप मोठं दिवसभराचं लेक्चर देत आहे. बरोबर. तर असे वेगवेगळ्या दालनामधून मुलं कुठं रमतात याचा आपल्याला शोध घेता येऊ शकतो. हा. हा. तर ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मुलं आतमध्ये आले की ते मोबाईल बाजूला ठेवते आणि ते स्वतः शोधायला लागतील. तर मुलं बाहेर न पाहता आत्मशोध घ्यायला मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील, आजोबा सुद्धा आतमध्ये आल्यानंतर अरे मी एवढ्या काही वनस्पती पाहिलेल्या नव्हत्या. मी इथं 300 प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. इथं वेगवेगळं, आता इथं तुम्ही पाहाल की इथं हत्ती कुठलं झाड आहे इथं, हत्तीच झाड आहे. म्हणजे याच्यामध्ये अच्छा. हत्तीच्या आकाराची त्याला फुलं येणार आहे. अच्छा. शेंडू फळ झाड आहे. इथं सगळ्या प्रकार, इथं आमच्याकडे अगदी काश्मीर मधलं ऍपलचं झाड देखील आम्ही इथं लावलेलं आहे. तर इतकी विविधता पाहायला मिळते आणि मग माणसं आत्मशोध घ्यायला लागतात. तर दुसरा हेतू या शाळेचा की मुलांनी स्वतः शिकायला, आत्मशोध घ्यायला शिकलं पाहिजे. तिसरा हेतू या शाळेचा असा आहे की मुलं एकदा 10वी-11वी झाली की करायचं काय, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, एमपीएससीच्या पलीकडे काही माहिती नाही. हम्म. इथं आम्ही दालन उभं केलेलं आहे हो. की जिथं तुम्हाला 750 प्रकारच्या डिग्री आणि डिप्लोमा करता येतात. आणि ते शिबिर म्हटलं तर त्याच्यावर आम्ही 1-2 दिवसाचं शिबिर घेतो की मुलांची आवड काय आहे याचा शोध घ्यायचा आणि त्यांना कुठलं करिअर निवडलं पाहिजे याबद्दलचा प्रयोग. ते 2 दिवसाचं आमचं ते शिबिर असतं. आणि चौथा जो बेनिफिट येतो या शाळेचा आहे की लोक म्हणतात आम्ही BA झालो, MA झालो, डॉक्टर झालो, आता काही शिकायचं काही राहिलेलं नाही. परंतु शिकणं ही लाईफ लॉंग लर्निंग प्रोसेस असते. आयुष्यभर शिकलं पाहिजे, हम्म. हा यातला हेतू असतो. आणि 5वा हेतू मी माझ्यासाठीच केलेला आहे की जगण्यासारखं खूप आहे. लोक आमचे निवृत्त झाले की म्हणतात आता काय संपलं वगैरे. पण निवृत्त झाल्यानंतर मग हा परिसर मी मोठा बदललेला आहे. एकेकाळी ही गावाची हागणदारी होती. हम्म. जे लोक इथं प्रातर्विधी करायला यायचे, याचं रूपांतर आम्ही केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही बाहेरचं पाणी आणून ही झाडं जगवलेली आहेत. हो. आणि या सगळ्या वस्तू मी आणि आमचे काही 1-2 साथीला वगैरे यांनी सगळं उभं केलेलं आहे. तर निवृत्तीनंतर सुद्धा तुम्हाला बरंच काही करता येतं. निवृत्तीचं आयुष्य तुम्हाला सत्कारणी लावता येतं आणि जगण्यामागची एक प्रेरणा तुम्हाला
मिळू शकते. बरोबर. तर प्रत्येक माणसाला जगण्यामागची प्रेरणा देण्याचं काम देखील ही शाळा करते. इथे काही अशा कॅम्प वगैरे होतात का तर मुलांचे? इथं आमचे मुलांचे कॅम्प होतात. 2 दिवसाचा आम्ही कॅम्प ठेवतो, शनिवार रविवारी वगैरे. वर्षभर असतात? हा, दर शनिवार रविवारी आमचा तो आता संकल्प आहे. अ, तर ते वर्षभर चालू राहतील यापुढं. आता आमच्या सुट्ट्यामध्ये आम्ही शक्यतो घेतो. तर 25 मुलं आणि 25 मुली, किती 10 ते 14 वर्ष वयोगटाचे 25 मुलं 25 मुली. अ, आणि त्याच्यानंतर दुसरा कोर्स असतो ते 15 ते 20 वर्षापर्यंतची. अच्छा. ही मुलं सकाळी 9 वाजता येतात. मग सगळा परिसर बघतात. आणि मग आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग, त्यांना काय व्हायचे याचा शोध घेतला जातो. मी तासभर बोलतो आणि मुलं सांगतात आम्हाला हे व्हायचे ते व्हायचे वगैरे वगैरे. कोण म्हणतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, कोण म्हणतं आम्हाला आय एस व्हायचे. हो, होता येईल वगैरे. मग या मुलांना घेऊन आम्ही शेजारी मयुरेश्वर अभयारण्य आहे बा, तर त्या अभयारण्यामध्ये घेऊन जातो त्यांना आणि मुलांना विचारतो की अरे पूर्ण हे पहा अभयारण्य, इथं काय काय आहे. तर तिथं फक्त चिंकारा जातीची हरणं आहेत. तर मग त्या पोरांना मी विचारतो की अरे मग इथं सिंह का नाहीत, हे सुद्धा अभयारण्य आहे, इथं सिंह का नाहीत. आणि मग मुलं विचार करायला लागतात, अरे सिंह पाहिजेत, मग खूप मोठं जंगल पाहिजे, त्यांना लपायला जागा पाहिजे, त्यांना खाद्य पाहिजे, खाद्याला खाद्य पाहिजे, इथं खारट प्रकार पाहिजे, इथं पोचिंग होणार नाही, लोक मारणार नाहीत अशी व्यवस्था असायला पाहिजे. इथं काहीच नाही. तसं तुला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुला तुझी पार्श्वभूमी कशी असायला पाहिजे याचा तू विचार केलाय का? म्हणजे तुला एकतर शरद पवारांच्या घरात जन्माला यावं लागेल किंवा ठाकरेंच्या घरामध्ये. तर म्हणजे अं, अं, आणि तुला एक आम्ही याचं एक मॉडेल घेतलेलं. एक मुलगा म्हणतो की मला आपल्या पाकिस्तान युद्धामध्ये एक जण आपला पायलट पडला होता, त्याचं नाव काय, कुणाला नाव आठवते? अभिनंदन. हा, हा. एक जण म्हटलं की मला अभिनंदन व्हायचे. म्हटलं हो, तुला होता येईल. मग आम्ही त्याला तिथं घेऊन गेलो. त्यानं त्याला ते दाखवलं आणि त्याला म्हटलं की अरे हो, तुला नेव्हीमध्ये ह्याच्यामध्ये एअरफोर्समध्ये जावं लागेल आणि मग तुला जर अभिनंदन व्हायचे तर तुझी उंची किती आहे? तो म्हणतो की माझी उंची आहे 172. तर तिथं तुम्हाला 176 उंची लागते. म्हणजे गरजा काय आहेत? तुला डोळ्यात चष्मा आहे, तिथं चष्मा चालत नाही. तुला कलर ब्लाइंडनेस आहे, तुला कलर ब्लाइंडनेस तिथं चालत नाही. आणि मग नुसती स्वप्न ठेवून उपयोगाचं नाही, तर तुला त्या त्या गोष्टी आवश्यक आहेत का? तरी पण मग तुला का आवडतं? मला आकाशातून भटकंती करायला, हे करायला, आकाशात लढायला वगैरे. तर म्हटलं तुला अभिनंदन म्हणता येणार नाही, परंतु ज्यानं आकाशातून जाणारी मिसाईल्स बनवून शत्रूचा पाडाव केला असा माणूस तुला बनता येईल. कोण माणूस तो? अब्दुल कलाम. अब्दुल कलाम तो तुला बनता येईल, कारण त्याला उंची लागत नाही. त्याला तू कसेही केस, तुझा चष्मा असला तरी चालेल, पण तुझ्याकडे जर जिद्द असेल तर तुला ते बनता येऊ शकेल. हे काय बनता येतं, काय बनता येऊ शकत नाही, हे निसर्गाशी को रिलेट करून आम्ही ते जोडायचा अच्छा, प्रयत्न अच्छा. करतो. किंवा स्पर्धा परीक्षेला आलेली पोरं 5-5, 6-6, 10-10 वर्ष हे करतात, पण त्यांना बी प्लॅन हा काय दिलेला नसतो की बा हे नाही तर दुसरं काय करायचं. तर त्यासाठी मग या प्रकारचं सेंटर आहे की तुला इतकी क्षेत्र आहेत की नुसतं तुला मेडिसिन मध्ये, त्यानंतर जो पॅरामेडिसिन, पॅरामेडिसिन. हा, तर त्याच्यामध्ये तुला शेकडो कोर्सेस करायला की ज्याबद्दल काही माहितीच नाही. बरोबर. अगदी तुला इंटेलिजन्स मध्ये जायचं असेल, बहिर्जी नाईक बनायचं असेल तर CBI, IB, पोलीस वगैरे. आणि शेवटी मग आम्ही तुम्ही आमचं दालंदर पाहिलं, एवढं सगळं करत असताना तुम्हाला नक्की काय बनायचे, तर तुम्हाला एक आदर्श माणूस तुम्हाला बनायचे. तर ही शाळा पुन्हा तुम्हाला एक आदर्श माणूस बनवण्याकडे घेऊन जाणारी ही शाळा आहे. अशा पद्धतीने या शाळेची थीम आहे. चालेल. खूप छान. म्हणजे खरंच असे प्रयोग झाले पाहिजे आणि शाळांमध्ये म्हणजे शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे आणलं पाहिजे. हो, प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक शाळेने आणलं प्रत्येक पाहिजे असं शाळेनं मला इथे आणलं. आल्याच्या नंतर वाटलं. हो. तर ते खरंच आहे.
तुम्हालाही तुमच्या कुणाला घेऊन यायचं असेल तर बारामती तालुक्यामध्ये मोरगावमध्ये कुडाची शाळा म्हणून सरांचा खूप छान प्रयोग आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे एकदा तरी भेट द्याच. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे खूप खूप बोलायचं आहे मला, मी परत येईनच बोलायला. ही सुरुवात पण या आहे. सगळ्या गोष्टी ऐकून खरोखर काहीतरी आम्हालाही बोध घेता येईल असं ते होतं. थांबते.